राजकारणमध्ये वारसा जे असते पोटाच्या नसून विचारांच्या असते. तेच विचार घेऊन धनंजय मुंडेंनी पण संघर्ष केला आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करून दाखवलेलं आहे. आणि आज धनंजय मुंडे ही खरा वारीस आहे मुंडे साहेबांच्या, क्योंकि पंकजाताई पोटाचा वारस होता त्यांच्याकडे, पण त्यांनी मंत्रिपदावर असताना लोकांचे काहीही काम केले नाही. आज बीड जिल्ह्याची पालकमंत्री होती, प्रीतमताई होती, पण काम नाही केले, त्याच्यासाठी लोकांनी नकार दिला. वंजारी समाजाच्या लोकांनी पण त्यांना नकार दिलेला आहे. आणि आज धनंजय मुंडेंनी ज्या वेळे पंकजाताई बीजेपीने पंकजाताईचा खच्चीकरण केला, त्यावेळे आज धनंजय मुंडेंनी त्यांना डिप्रेशनमधून काढून स्वतः मंत्री झाला आणि पंकजाताईला पण मंत्री केला. पण याच्यामध्ये धनंजय मुंडेचा काही कौतुक नाही आहे. याच्यामध्ये आज पंकजाताई पण मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा चालू शकली नाही आणि धनंजय मुंडे जे आहे ते पण मुंडे साहेबांच्या विचारांचा वारस चालू शकत नाही. क्योंकि आज पंकेश्वर कारखाना, आज वैद्यनाथ कारखाना हे लोक सांभाळू शकले नाही. आणि याच्यामध्ये जे वंजारी समाजांचे लोकांचा पैसा थकलेला आहे 40-40 कोटी, ते न देता पैसा कारखाना विकला. जरी मुंडे साहेब असते तो आज मी इकडे आली नसती, वैद्यनाथ कारखाना पंकेश्वर कारखाना बंद झाला नसता. हे सगळे गोष्टीवरती धनंजय मुंडे पण गप्प आहे. आज समाजाचे लोकांवरती धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून अन्याय अत्याचार केलेले, स्वतःची बायको आज रोडवरती फिरत आहे, अन्याय अत्याचार करत आहे. तो आज मी एकच बोलते, विचारांचा वारसा घेऊन मी पण पुढे आली आहे आणि हे वारसा आता मी सांभाळणार आहे. तो आता भाऊ न बहिणी फक्त करुणा बहिणी, तसंच आता भाऊ न बहिणी फक्त करुणा बहिणी. क्योंकि विचारांचा वारसा घेऊन मी पण हे दोघांचे मध्ये आलेली आहे. तो ज्या वेळे धर्म की अतिग्लानी होगी, लोकांवरती अन्याय अत्याचार होणार, तो कोणी ना कोणी व्यक्ती येणार आणि वारसा चालवणार चांगले लोकांचा. तो असंच मी माझे सासरे माननीय मुंडे साहेबांचा वारसा घेऊन मी हे दोघांमध्ये आलेली आहे आणि आता मी मुंडे साहेबांचा वारसा चालवणार आहे.